बघा, खूप महिन्यापासूनचं हे आंदोलन होतं आणि आज या आंदोलनात जे आहे हे मोठं यश या ठिकाणी मिळालं आणि सरकार जे आहे पहिल्या दिवसापासून आंदोलनाच्या की मराठा समाजाला आरक्षण असेल, मराठा समाजाला ज्या ज्या सुविधा असतील त्या कशा प्रकारे मिळतील ह्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे दोघं जे आहेत हे सगळेच तिघं याच्यावरती काम करत होते आणि आज त्याचा शेवट जो आहे तो त्या ठिकाणी गोड झाला आणि मराठा समाजाला जे अपेक्षित होतं, जे मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं त्यांच्याबरोबर हजारो लाखो करोडो जे आहेत हे मराठा बांधव त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते सरकारने या ठिकाणी केलं. मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकं मोठं यश कुठल्या लढ्याला जे आहे हे या ठिकाणी मिळालं असेल आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून एक प्रामाणिक भाव जो आहे या आंदोलनाच्या मागे ठेवला. या आंदोलनामधून लोकांना जे जे अपेक्षित होतं ते देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि विशेष म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये जे टिकेल अशा गोष्टी ज्या आहेत हे आज या ठिकाणी ज्या आहेत त्या करण्यात आल्या. त्याच्यामध्ये कुणबी दाखले असतील, 57 लाख कुणबी नोंदी ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत. कुणबी दाखले जे आहेत ते देण्यासाठी पण सरकारने अगोदरच सुरुवात केलेली आहे. गावोगावी जे आहे हे त्या ठिकाणी शिबिरं वगैरे लावलेली आहेत जेणेकरून लोक जाऊन त्या ठिकाणी नोंदणी करतील आणि त्याचबरोबर सगळे सोयरे ह्याच्यावर पण जे आहे हे चांगला निर्णय जो आहे तो सरकारने या ठिकाणी घेतला. तर मला वाटतं हा सगळ्या मराठा बांधवांचा जो आहे हा मोठा विजय जो आहे तो या ठिकाणी आहे. त्यानंतर आता नवीन वाद होण्याची शक्यता आहे. ओबीसी नेत्यांनी यावरती आक्षेप घेतला. ओबीसी बघा, मला वाटतं याच्यामध्ये जे आहे हे कोणाच्या ताटातून काढून जे आहे कोणाला द्यायचं नाही आहे. ज्या नोंदी आहेत, ज्या गेल्या अनेक वर्षापासून बाहेर नव्हत्या आल्या, ज्या सापडल्या नव्हत्या, त्या शोधण्याचं काम जे आहे हे सरकारने या ठिकाणी केलं. गेले अनेक वर्ष जे आहे हे मराठा समाजाचे बांधव जे आहेत ह्याच्यापासून उपेक्षित होते. त्यांना जे मिळालं पाहिजे होतं ते त्यांना मिळालं नव्हतं इतके वर्षापासून. त्या नोंदी शोधण्याचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम, त्यांचं जे हक्काचं आहे ते देण्याचं काम जे सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टीवरती जे आहे ते हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण कुठेतरी या निर्णयामुळे ओबीसीचं आरक्षण कमी होतं अशी नाराजी नाही, असं नाहीच आहे ना त्याच्यामध्ये. बघा, मला वाटतं कोणाला आपण आरक्षण वेगळं तर ह्यांना दिलेलं नाही. ओबीसीमध्ये आपण जे यांना नोंदीचा विषय असेल, आज नोंदी शोधण्याचं काम केलं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी मिळाल्या. त्या नोंदी तर आपण नवीन नाही बनवल्या. तर ते जे त्यांचं हक्काचं होतं ते देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सरकारने केलेलं आहे. मला वाटतं ह्याच्यामध्ये जर कोणी दिशाभूल करत असेल, कोण त्याच्यामध्ये गैरसमज पसरवत असेल तर ओबीसी बांधवांनी पण आणि सगळ्यांनी ह्याच्यामध्ये समजूतदारपणाचा जो आहे याच्यामध्ये मार्ग जो आहे तो अवलंबला पाहिजे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.